स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जुईलीज किचन. बाहेर छान पाऊस पडतोय आणि पाऊस म्हटलं की आपल्या घरात भजी हा प्रकार नक्कीच होतो. चला आता मग आज आपण बघूया मूग भजी. आता आपण बघणार आहोत सगळ्यात आधी साहित्य. ही आहे मुगाची डाळ, जी मी 3 ते 4 तास भिजवत ठेवली होती आणि त्याच्यातनं आता पाणी काढून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर हळद, बडीशोप, मीठ आणि मिरची आणि तळण्यासाठी तेल. हे तेल मी ऑलरेडी गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण कृती बघू. आता मी इथे घेतला आहे एक मिक्सी जार आणि मी त्यात हे जी आपली मुगाची डाळ आहे, जी आपण पाण्यात भिजवून ठेवली होती, ती घालून घेणार आहे. याच्यात मी कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे घालणार नाहीये. शक्यतो तुम्ही पण पाणी अवॉइड करा. मिक्सी जार मध्ये मी आपली मुगाची डाळ काढून घेतली. त्याच्यानंतर ह्या मिरच्या आहेत, त्या मिरच्यांचे तुकडे करून मी मिक्सरच्या जार मध्ये घालणार आहे. प्रमाण म्हणजे जेवढं तुम्हाला तिखट हवे असेल तेवढ्या तुम्ही मिरच्या घाला. आणि अजून एक, मी ही जी मुगाची डाळ आहे ती 1 वाटी भिजवली होती. मी ह्याच्यात 3 मिरच्या घालून घेतल्या, कारण माझ्या जे मिरच्या आहेत त्या फारशा तिखट नाहीयेत म्हणून. आता मी हे छान मिक्सर मधनं फिरवून घेणार आहे. इथे आपलं भज्यांसाठीचं बॅटर रेडी आहे. तुम्ही बघू शकता, साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि मी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा वापर इथे केला नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, पण मला इथे गरज वाटली नाही म्हणून मी पाणी घातलेलं नाहीये. मी हे बॅटर जे होतं ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय. आता मी या बॅटर मध्ये सगळ्यात आधी घालणार आहे थोडीशी हळद, अगदी थोडी हळद. त्यानंतर मी घालणार आहे मीठ चवीनुसार. आणि मीठ घालून झाल्यानंतर मी घालणार आहे बडीशोप. ती पण तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार तुम्ही घाला. आणि हे बॅटर मी छान मिक्स करून घेणार आहे. छान मिक्स करून घ्यायला. आपलं बॅटर रेडी आहे आता मूग भज्यांचं. आता मी ह्याला फक्त तेल तापलंय की नाही ते चेक करणार आहे. त्यासाठी मी बॅटरच्या इथे थोडंसं बॅटर घेऊन ते तेलात घालणार आहे. आणि आपलं बॅटर जे ते पटकन वर आलं तर समजायचं तेल तापलंय. अजून थोडासा वेळ आहे तेल तापायला. मी एक 3 ते 4 मिनिटं वाट बघीन अजून. तेल तापलंय आता आपलं. मूग भजी ही आकाराने छोटीच असतात, सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाताने तेलात सोडा आपलं जे बॅटर आहे ते, अदरवाईज चमच्यानी. मी इथे छोटा स्पून घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने मी आता आपली जी मूग भजी आहे, म्हणजे जे बॅटर आहे ते तेलात घालणार आहे. ते कमी कमी घालणार आहे एकदम, जेणेकरून साईज आपला प्रॉपर छोट्या शेप मध्ये येईल. तेल आपलं छान तापलंय, तुम्ही बघू शकत असाल. आणि बडीशेप मुळे एक छान टेस्ट येते याला. पावसाळ्याचे दिवस आहेत, छान पाऊस पडतोय आणि अशा ह्याच्यात भजी ही प्रत्येकाच्या घरात होतच असतात. ही मी भजी घालताना स्लो फ्लेम वर घालते. आता मी फ्लेम आहे ती हाय करणार आहे आणि हे छान तेलात फ्राय होऊ देणार आहे. मी फ्लेम जी आहे ती मीडियम आणि हाय वरच ह्याला फ्राय करून घेणार आहे छान.
तुम्ही बघू शकत असाल इथे छान फुगतात पण आहे आपली. मी कुठल्याही प्रकारचा सोडा, इनो किंवा असं काही वापरलेलं नाहीये. तुम्ही छान ते बॅटर जे आहे ते आपलं मिक्स करून घेतलं, त्याला हलकं बनवलं की आपली भजी छान फुगतात. यासाठी कुठल्याही प्रकारची सोडा घालण्याची वगैरे गरज नाहीये. मी आता ही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला हाय फ्लेमवर छान फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकत असाल आपली भजी जी आहे ते छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे. आणि छान फुगलेली पण आहेत आणि शेपही छान छोटा छोटा झालेला आहे. आता मी जी फ्लेम आहे ती स्लो करणार आहे आणि ह्याला एका चाळणीमध्ये जाळीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते निघून जाईल. तेल जे आहे ते छान निथळवून घ्या आणि मी काढून घेणार आहे. अशा पद्धतीनेच मी अजून पुढची आपली जी भजी आहे ती करून घेते. इथे एक छोटीशी टीप आहे, म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं म्हणलं तरी चालेल. कुठल्याही डाळीची भजी वगैरे केलीत, म्हणजे जसं दही वडे करताना उडदाच्या डाळ, आता मूग भजी करताना मुगाची डाळ, अशा कुठल्याही डाळींची भजी केलीत करताना तुम्ही एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ती डाळ वाटतात मिक्सरमध्ये तेव्हा लगेच त्याची भजी करायला सुरुवात करा किंवा जे काही तुम्हाला तळण्याचं काम करायचं आहे ते. अदरवाईज ती भजी म्हणा किंवा जे काही आपण फ्राय करायला ठेवणार आहोत तर ते खूप तेल पितात, खूप जास्त तेल पितात आणि ऑइली ऑइली होतं ते खूप. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मला असं वाटलं की तुमच्या बरोबर पण शेअर करावा. इथे रेडी आहेत आपली गरमागरम अशी मूग भजी. ती तुम्ही आपली खोबऱ्याच्या चटणी बरोबर वगैरे सर्व करा, अदरवाईज नुसती खाल्ली तरी चालतील, केचप बरोबर करा आणि पावसाळ्याचा आनंद लुटा. चला तर मग आपण नेक्स्ट रेसिपीला भेटूया. आणि हो, अजून एक, जर का माझ्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.